माझा खूप पाय दुखत होता आणि माझ्या काकांना मालिश वगैरे खूप छान करता येते. त्यांनी माझा पाय इतका मस्त मालिश करून दिला. लगेचच तो राहिला. दुसऱ्या दिवशी मला खूप बरं वाटलं. जेवण वगैरे केलं आणि मग नंतर माझ्या दीदीने फ्रूट फेशियल केलं माझं आणि त्याच्यानंतर वॅक्ससुद्धा केलं. माझ्या दीदीने पार्लरचा क्लास केलाय म्हणून तिला सगळंच जमतं. त्याच्यानंतर आमच्याकडे आली मांजर. मी खूप दिवसानंतर मांजरीला हाताळलंय म्हणजे मी जवळपास 7-8 वर्षापासून मांजरीला जास्त हाताळलंच नाहीये. आणि आता मला काही जास्त हातही लावता येत नाही मांजरीला किंवा कुत्र्याला. कारण मी जर हात लावला तर माझी प्रिशा पण लगेच हात लावणार आणि प्रिशा काही नॉर्मल हात लावणार नाही. त्यांना लुचणार वगैरे. मग ते पण प्रतिक्रिया करून चावतील. त्यामुळे मला काही हात लावता येत नाही. साईबाबाचं मंदिर आहे. नवरीकडे जाताना जे लागतं पालघरमधलं आणि हे मंदिर इतकं छान आहे. मला इथे नेहमी शांतता मिळायची. पालघरला जेव्हा पण मी असायची, मंदिरात नक्कीच जायची आणि आताही मी जेव्हाही पालघरला येते, तेव्हा मी ह्या मंदिरात नक्कीच जाते. माझं खूप आवडतं मंदिर आहे साईबाबाचं. मस्त प्रिशाने दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही जसं घरी आलो, प्रिशा जेवली आणि मस्त झोपली. दुपारी एवढी गाढ झोपली ना, की रात्री झोपायचं नावच घेत नव्हती. म्हणून मम्मीने तिच्यासाठी असा झोका बांधला आणि त्यात ती फक्त खेळतच होती. दुसऱ्या दिवशी पप्पांनी मस्त समोसे बनवायला लावले होते आणि मी असंच रेकॉर्ड केलं, की मला पण समोसे बनवता आले पाहिजे चांगले पप्पांसारखे. म्हणून मी हा रेकॉर्ड करून ठेवला आणि आता मी पूर्णपणे शिकले समोसे कसे बनवतात. बल्कमध्ये त्यांच्याकडे समोसे बनतात आणि एवढे सगळे समोसे बघून माझं मन तर असं करत होतं, की काय करू आणि काय नाही, किती खाऊ आणि किती नाही. तरी मी 2 समोसेच्या वर खाऊ शकले नाही. मस्त चटणी वगैरे होती छान, लाल चटणी पण होती आणि ग्रीन चटणी पण होती. आणि हे घरी बनतंय माहीत आहे आपल्याला कसं आहे, त्याच्यामुळे खाण्याची मजाच वेगळी होती आणि चव, चव तर अतिशय छान होती. सावधान, पानी की टंकी भर गई है, कृपया मोटर बंद कीजिए। अटेंशन प्लीज, वाटर टैंक इज फुल, प्लीज स्विच ऑफ द मोटर। हे सगळे जुगाड ना फक्त माझा भाऊच करू शकतो. पाण्याची टाकी भरली कळण्यासाठी हे सगळं केलंय त्याने. दीदी जेव्हा फेशियल करत होती ना, मला इतकं छान वाटत होतं आणि झोप येत होती. मस्त फेशियल करते. तिच्या हाताला वेगळीच जादू आहे. त्यानंतर प्रिशा इतकी छान-छान हसून सगळ्यांना दाखवत होती आणि जसा माझा काल पाय दुखत होता, माझ्या दीदीचा पण पाय दुखत होता म्हणून काकाने तिचा पाय चोळून दिला आणि त्यानंतर लगेच माझ्या नवऱ्याने स्वतःची मान चोळून घेतली. म्हणून माझी पण मान खूप दिवसापासून दुखते, तर माझी पण मान चोळून द्या. लगेच काकाने त्यांची मान चोळून दिली आणि तुम्हाला माहिती आहे का मान मोडायची एक पद्धत असते. ती सगळ्यांनाच नाही जमत. काही-काहींनाच जमते. ती माझ्या काकांना व्यवस्थित येते. मम्मीला म्हणलं ती झोक्यात झोपत नाहीये प्रिशा, तरी पण तिने जबरदस्ती ट्राय केलं, पण शेवटी तेच झालं जे व्हायचं होतं. सकाळी-सकाळी पाऊस सुरू झाला आणि आज आम्हाला जायचं होतं रिटर्न पुण्याला. आणि हा तोच दिवस आहे ज्या दिवशी फर्स्ट टाईम पाऊस झाला होता मुंबईमध्ये पण आणि पुण्यामध्ये पण. म्हणजे आम्हाला एवढी घाई झाली होती जाण्याची. मम्मी-पप्पा आम्हाला सोडायला येत होते. आम्हाला लगेच रिक्षा भेटली आणि रिक्षाने आम्ही गेलो पालघर रेल्वे स्टेशनला. इथनं आम्ही जाणार होतो दादरपर्यंत आणि दादरवरनं कॅब करणार होतो. फर्स्ट टाईम प्रिशाचा ट्रेन एक्सपिरियन्स होता आणि तिने आजपर्यंत कधीच ट्रेनने प्रवास केला नाही. मग आम्हाला बाय करून आम्ही निघालो आणि जसं ट्रेनमध्ये बसलो, थंडी हवा येत होती, पाऊस चालू होता आणि प्रिशा मस्त झोपी गेली आणि आम्हाला जागाच भेटत नव्हती. कशी तरी जागा भेटली आणि मग नंतर प्रिशा उठली तेव्हा खूप हसायला लागली. सगळ्या लोकांकडे बघायला लागली. त्यानंतर आम्हाला कॅब भेटली दादरवरनं. आम्ही तिथून निघालो आणि लगेचच पाऊस सुरू झाला. प्रिशाने दही खाल्लं आणि बिना साखरेचं तसंच दही खायला तिला खूप आवडते. बाहेर वातावरण खूप डेंजर झालं होतं आणि आम्हाला लवकरच जायचं होतं. कारण जर पाऊस सुरू झाला, मग हा रस्ता बंद होतो हे माहीत होतं. आणि तसंच झालंय आजकाल तर न्यूजमध्ये बघता ना तुम्ही, की रोड काय झालं त्या मिसिंग लिंकचं वगैरे. आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा खूप सुंदर होता हा रोड. आभाळ तर असं दिसत होतं जसं की डोंगराला चिपकले की काय एकदम खाली आल्यासारखं वाटत होतं. व्हिडिओमध्ये काही तेवढं खास दिसत नाही, पण रिअलमध्ये बघायला खरंच मजा येत होती. आणि मग थोड्या वेळात मी तर झोपीच गेले. इतकं छान वातावरण होतं. मी आणि प्रिशा दोघी झोपलो. अचानक जोराजोरात गडगडायचा आवाज यायला लागला. त्याच्यामुळे मग मी लगेचच उठले आणि उठल्यावर मी जेव्हा रेकॉर्ड केलं, काहीच दिसत नव्हतं. आभाळ वेगळं, डोंगर वेगळा असं वाटतच नव्हतं. सगळं एकच सारखं दिसत होतं आणि हा तो मिसिंग लिंक रोड. जो आजकाल सगळे व्हिडिओमध्ये टाकतात, की मिसिंग लिंक मिसिंग झाला वगैरे. पण तेव्हा खूप छान होता खरंच. थोड्याच वेळात हे वातावरण टोटली चेंज झालं. म्हणजे आम्ही जसं पुण्यामध्ये शिरलो, वातावरण इतकं सुंदर झालं आणि आभाळ तर बघा इतकं छान. मी लगेचच रेकॉर्ड केलं. नंतर आम्ही परत रिक्षाने घरापर्यंत गेलो. प्रिशाची झोप पूर्ण झाली होती मस्त आता आणि घरी गेल्यावर तिला लगेच समजलं, की आपण आपल्या घरी आलो. चला बाकीच्या गप्पा आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मारूया. तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर करायला विसरू नका. आता ह्या प्रिशाच्या छानशा बाईसोबत आजचा दिवस संपवूया इथेच.
थँक यू सो मच फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.